नर्मदे हर. आत्ताच आम्ही साखळीहून ह्या रस्त्याने आलोय आणि पुढे बघतायत तर हे टेमला हे गाव आहे. हे भोले बाबा का मंदिर हे आपण असं बघू शकता. इथं आश्रम पण आहे. खूप सुंदर अशी सेवा. अनखड नदी आम्ही हिच्यावर आत्ताच नावेत बसतोय. आपण बघू शकता ही अंथर नदी आम्ही नावेला क्रॉस करतोय. आपण बघतोय आम्ही आत्ताच अंतर नदी मैया ही होडीतून क्रॉस केली आणि समोरून चालतोय तर तो हा रस्ता आम्ही टेमला गावातून बाहेर निघतोय. आणि हे बघतायत तर हे छोटे छोटे बाबाजी आम्हाला रस्ता दाखवायला येत आहेत. पुढे रस्ता थोडा कठीण आहे. परिक्रमा असेना कळत नाही म्हणून हे रस्ता दाखवतायत. आणि हे समोर बघतायत तर असा विशाल असा डोंगर, परत हे शूलपाणीच्या झाडीचाच एक भाग आहे. तर आम्ही अशा प्रकारे चालतोय. आपण बघताय हा रस्ता आणि जे समोर चालतायत ते काही परिक्रमावासी. तर हे असे झेंडेवर लावलेले असतात. तर अशा प्रकारे हा परिक्रमा मार्ग खूप सुंदर असे दृश्य मयाच्या किनाऱ्यावरून, मयाच्या परिक्रमेच्या मार्गावरून तुम्ही बघतायत. नर्मदे हर. आत्ताच मागे गेला तो टेमलाचा भराव, आम्ही मयाचा जो भराव होता तो भराव क्रॉस केलाय आणि आता आलोय तर हे कुकरिया गाव आहे. कुकरिया गावमध्ये सुद्धा इथेही छोटी मैया वाहते. तिचा हा भराव आपण बघू शकता. हा भराव सुद्धा आम्हाला नावेने क्रॉस करायचा आहे. मी अशा प्रकारे मैया क्रॉस करतोय. बाबा ही मैया का नाम क्या है? हतनी नदी. तर ही हतनी नदी आम्ही क्रॉस करतोय. खूप सुंदर असं हे दृश्य आपण बघताय. हे मैयाचा भराव आहे, सरदार सरोवराचा भराव. सुंदर असं हे दृश्य. हे नावात आम्हाला घेऊन चालतायत. ही नाव तर आपण बघतायत ह्या मैयामध्ये हे झाड असं भरावमध्ये खूप सुंदर असं दृश्य. तर आपण हे दृश्य बघतायत. नर्मदे हर. आताच आम्ही कोण टेमलावरून आलोय. आता हनुमान मंदिर कवडा इथे आश्रमावरती थांबलोय. दुपारचा भोजन प्रसाद घेणार. आपण बघताय बजरंगबलीचं विशाल असं हे मंदिर परिक्रमा मार्गामध्ये लागतंय. भोजन प्रसादी घेणार आणि पुढे चालणार. आपण बघतायत तर हे खूप सुंदर असे हनुमानजी इथे विराजमान आहे. तर बघतायत आपण इथं दत्त जयंती आहे. बजरंगबलीजींचं हे मंदिर आणि आपण बघू शकता इथे कन्या भोजन चालू आपण बघतायत. तर हे असे कन्या भोजन इथं चालू आहे आज. ही दत्त जयंती आहे. दत्त जयंतीला कन्या भोजन चालू आहे. सुंदर असं हे दृश्य आपण बघतायत. हे डोंगर, हे आम्ही चालतोय हा रस्ता सडक मार्गाने चालतोय. नर्मदे हर. आपण बघताय हा जो बोरवेल आहे, बोरिंग आहे, हापसा आहे. तर हा हापसा याला कोणती मोटर नाही आहे, पण ती लाईट नाही आहे आणि कोणी हापसा मारायचं बी काम नाही आहे. तर हा सारखाच चालतोय. तर अशा प्रकारे हे मयाच्या किनाऱ्यावर हे दृश्य आपण बघू शकता. हे असं हापसलं तर पुढे येतं, पण हे नाही बी हापसलं तरी पण हे सारखं इकडून पाणी चालू असतं. तरी हे एक चमत्कार आहे मयाच्या किनाऱ्यावरला. आपण बघताय आम्ही मागून आलोय आणि पुढं जायचं आहे ते आम्हाला डहीला जायचं आहे. तर डहीकडे जाणारा रस्ता. हे गाव आहे झलवट, तहसील येते डही आणि जिल्हा येतो धार. तर हे धार जे तर बाबाजी बोलले होते की एक वेळा फक्त थोडा कमी झाला होता, पण हे तसं सारखं चालतं आहे. आपण जर बघितलं तर जमीनसुद्धा इथं जर बघितलं जमीन खाली आहे, हे टेकाड आहे. इथं खाली जर बघितलं
तर तुम्ही असं बघू शकता इथं खोलवरती ही जमीन आहे आणि हे पाणी वर जमिनीपासून साधारण एक 5 ते 6 फूट उंच आहे, एवढं ह्या पाण्याला प्रेशर आहे. तर हा मयाच्या किनाऱ्यावरील हा चमत्कार आहे. आपण बघताय हे दृश्य नर्मदे हर आपण बघताय. आम्ही धार जिल्ह्यामध्ये चालतोय. नर्मदा परिक्रमेमध्ये ही जी गाडी येते तर ही गाडी बघताय तर ड्रायव्हरच्या पुढे सुद्धा एक दुरडी टाकलेली आहे. तर खूप असा चमत्कारिक कार्यक्रम आहे. तर आपण बघताय तर गाडी अशी टकाटक भरलेली आहे नर्मदे यार. तर आपण बघताय की हे रिस्क किती जीवासोबत खेळताय हे लोक, यांना काही किंमत नाही आहे. तर ड्रायव्हरला बी दिसायला रस्ता ठेवला नव्हता, इतकं म्हणजे अवघड या लोकांचं आहे. अशा प्रकारे मयाच्या किनाऱ्यावर हे दृश्यसुद्धा आपल्याला बघायला भेटतं. नर्मदे हर सकाळी साकडीहून निघालेला हा प्रवास आज संध्याकाळी ढई येथे येऊन थांबला आहे. आम्ही बजरंगबलीच्या मंदिरामध्ये आज थांबतोय. तर आज मयाने आमच्याकडून 30 किलोमीटर अंतर हे कापून घेतलं आहे. तर आपण बघताय हे ढईचे बजरंगबलीजी महाराज, खूप सुंदर असं हे मंदिर आहे. इकडं जर बघितलं आपण तर अशा प्रकारे इथं श्रीकृष्णजींची मूर्ती, राधाकृष्ण आहे. समोर जर बघितलं तर सुंदर असे बजरंगबलीजी महाराज, इकडं मैया पार्वतीची मूर्ती आणि इथं समोरच बघितलं तर भोले बाबा विराजमान आहे. आणि जर बघितलं आपण तर हा मागे आश्रम, खूप सुंदर असं इथं आश्रम आहे, खूप मोठा असा आश्रम आहे. तर आम्ही आता ढईला आलो आहे. तर अशा प्रकारे हा आश्रम आपण बघताय. खूप सुंदर असं हे इथं जे धुनी, जे अखंड धुनी मयाच्या किनाऱ्यावर असे जुने जे पुरातन क्षेत्र आहे तिथे ह्या अशा धुनी चालू असतात, सतत चालू असतात. हे मंदिर, खूप सुंदर असा हा परिसर. आम्ही आजचा मुक्काम इथेच करणार आहोत. नर्मदे हर.